घरची शिळ्या इडली खायला नकार देताय? मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मित्रांनो, काल सकाळी अत्यंत उत्साहाने बनवलेल्या या इडल्या आज फ्रीजच्या कोपऱ्यामध्ये बसून आपल्या नशिबाला रचतायत. घरचे म्हणतात आम्ही नाही खाणार तीच ती इडली, पण थांबा, यांना फेकायची चूक अजिबात करू नका, कारण आज आपण या सुकलेल्या इडल्यांचा असं मेकओव्हर करणार आहोत की जे ही खाईल वाह म्हणाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग बनवूया इडलीचा एकदम कडक आणि कुरकुरीत नाश्ता. सर्वात आधी मी इथे शिळ्या इडल्या घेतल्या आहेत आणि त्यांना किसून घेतल्या आहेत. तुम्ही हाताने सुद्धा कुस करू शकता. आता आपण याच्यामध्ये काही भाज्या वापरणार आहोत. पत्ता गोबी, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, मटार आणि कोथिंबीर. म्हणजे माझ्याकडे ज्या भाज्या होत्या अवेलेबल मी त्या वापरलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये भाज्या वापरू शकता. आता किस केलेल्या इडल्यांमध्ये आपण ह्या भाज्या टाकून घेणार आहोत. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, पत्ता गोबी, मटार, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आता याच्यामध्ये काही आपण मसाले वापरणार आहोत. तर याच्यामध्ये मी एक छोटा चम्मच जिरा वापरलेला आहे, एक छोटा चम्मच ओवा वापरलेला आहे, हळद तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तुम्ही इथे वापरू शकता, मी छोटा चम्मच वापरलेला आहे, आणि चवीप्रमाणे मीठ. नाश्त्याला कुरकुरीतपणा यावा यासाठी मी इथे 2 चम्मच रवा घातलेला आहे. आता आपण यांना चांगलं मिक्स करून घेऊया. मला मिश्रण थोडं कोरडं वाटत होतं, त्यामुळे मी इथे पाणी टाकून याचा एक मऊ गोळा तयार करून घेणार आहे. आता एका छोट्या वाटीमध्ये आपण पाणी घेऊन पाण्याचा हात ठेवून ही टिक्की तयार करून घेणार आहोत. तर मी अशा प्रकारे टिक्कीला आकार दिला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टिक्कीला आकार देऊ शकता. फक्त लक्षात असू द्या की आपल्याला अतिशय जाड अशी टिक्की बनवायची नाही आहे, नाहीतर ती आतून शिजले जाणार नाही आणि कुरकुरीत पण होणार नाही. मी सर्व टिक्क्या अशा प्रकारे बनवून घेतल्या आहेत. आता आपण यांना तळून घेऊया. मी एका पॅन मध्ये तेल गरम केलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं आहे आणि त्यामध्ये मी आता या टिक्क्या एक एक करून सोडणार आहे. एक बाजू चांगली तळल्या गेली की आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे. दुसरी बाजू चांगली फ्राय झाली की परत एकदा पलटून घेऊया, ज्यामुळे त्या चांगल्या कुरकुरीत होतील. तर अशा प्रकारे गोल्डन ब्राउन झाल्या की आपल्याला त्यांना बाहेर काढून घ्यायचं आहे. तर आपली पुनर्जन्म घेतलेली इडली टिक्की तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खात राहा, हसत राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या.